मित्रास मारहाण का केली असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण करत कोयत्याने डोक्यात हल्ला केल्याची घटना घडली आहे। सदर मारहाणीची घटना ही बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास त्रिमूर्ती कॉलनी येथे घडली। या प्रकरणी जखमी व्यंकटेश तुकाराम लोखंडे वय वर्ष 21 राहणार मंगलमूर्ती कॉलनी कुपवाड यांनी सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ओम घाडगे आणि उदय घाडगे दोघे राहणार त्रिमूर्ती कॉलनी सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की व्यंकटेश लोखंडे हा आपल्या कुटुंबियांसह कुपवाड परिसरातील मंगलमूर्ती कॉलनीमध्ये राहतो। व्यंकटेश याचा मित्र वेदांत कांबळे याचे संशयित ओम घाडगे याच्याशी वाद होऊन त्याने मारहाण केली। मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मारहाणीचा जाब विचारण्यासाठी व्यंकटेश हा त्याचा मावस भाऊ सुनील ऐवळे याच्यासोबत विश्रामबाग परिसरातील त्रिमूर्ती कॉलनी येथे घाडगे याच्या घरी गेला होता। यावेळी ओम घाडगे यांनी धक्काबुक्की केली। ओम याचा मामा उदय घाडगे यांनी लाथाबुक्की आणि मारहाण करत घरातून कोयता आणून व्यंकटेश याच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले। घडलेल्या या घटनेनंतर व्यंकटेश लोखंडे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली विश्रामबाग।